आज सर महाराष्ट्राच्या हां, क्रिकेटकडे कसं बघता तुम्ही? महाराष्ट्राचं क्रिकेट आता वाढत राहिलेलं आहे हां, हां. आणि आता जे स्टेडियम आहे नवीन झालेलं आहे. हो. थोडं दूर आहे, परंतु आता बऱ्याचशा मॅचेस वगैरे होत राहत, तर महाराष्ट्राचे खेळाडूही आता चांगला परफॉर्मन्स हो, करत राहिले. हो. हा ऋतुराज बॅट्समन तो चांगला ऋतुराज आहे. गायकवाड. हो, तो त्यांनी वन डे वगैरे हो, खेळले. हो. त्याआधी जाधव खेळला हो, चांगल्या केदार जाधव प्रकारे. खेळला. हो. तेव्हा आता हे जे खेळाडूंना संधी मिळत आहे इतरांच्या बरोबर चांगलं खेळण्याची, हं. तेव्हा पोटेन्शियल आहे. हो. पोटेन्शियल आहे. हां, हां. तेव्हा हळू काय आहे, सध्या क्रिकेट इतकं काय वाढलेलं आहे. हं, हं. तुम्ही पाहाल भारतामध्ये इतर ठिकाणी देखील खूप टॅलेंट आहे. फार टॅलेंट हो, वाढलेलं आहे. हो. तेव्हा आता जो चांगला परफॉर्मन्स करेल त्यालाच संधी खरं आहे. मिळणार ते तर आहे. आहे. बरोबर. आणि मला कारण आमच्या वेळेस मुंबईचे 8 प्लेयर असायचे. हो, हो. तर आता देखील पहा मुंबईच्या प्लेयर्सना टीममध्ये येण्याकरता किती प्रयत्न करावे जास्त लागतायत. जास्त हां. स्ट्रॉंगली फाईट करावं आणि लागतं. तेवढे प्लेयर्स नाहीत आता बरोबर, इंडियन टीम. बरोबर आहे. तसं आता इंडियामध्ये हे ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं, ज्या पद्धतीने नवीन-नवीन हं. खेळाडू येतात, हो. तसंच ते चॅलेंजेस आहे ना, या खेळाडूंपुढे तुमचा परफॉर्मन्स झाला तरच चांगला होईल. खरं आहे. तेव्हा हे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी परफॉर्मन्स केला तरच त्यांना तरच त्यांना संधी संधीचं मिळेल. दार उघडलं जाईल. पण टॅलेंट आहे. हां.